page number 72 and 73, Unit 3.6, News Flash. Now first of all, let me explain the meaning of news flash. News flash means to broadcast an important news during another news. म्हणजे एखादी बातमी दुसरी बातमी चालू असेल आणि त्यावेळेला अचानक एखादी महत्त्वाच्या घटनेबाबतची बातमी जर आली तर ती बातमी लगेच प्रेक्षकांना कळवणं, दाखवणं, त्याला म्हणतात न्यूज फ्लॅश. नाव देर इज अ व्हेरी गुड ॲक्टिव्हिटी in this unit, and that is match the pictures, the headlines and the news items. First all of you understand it very well. In news item there is a headline, then the description of the news and picture. आता बातमी म्हटल्यानंतर बातमीची ठळक बातमी, त्या बातमीबद्दलची विस्तृत माहिती आणि त्या बातमीसाठी किंवा त्या बातमीशी रिलेटेड फोटोग्राफ्स किंवा पिक्चर्स त्या ठिकाणी असतात आणि हे सर्व मिळून ती बातमी तयार होते. मग आता या ठिकाणी या दोन्ही पेजेसवर पेज नंबर 72 आणि 73वर 3 हेडलाईन्स दिलेले आहेत, 3 डिटेल न्यूज दिलेले आहेत की ज्याला आपण न्यूज आयटम म्हणू शकतो, आणि या तिघही बातमींशी रिलेटेड पिक्चर्स दिलेले आहेत. नाव व्हॉट यू हॅव टू डू, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पहिल्यांदा हेडलाईन निवडा. त्या हेडलाईनशी संबंधित योग्य बातमी कोणती आहे ती बातमी शोधा आणि ती हेडलाईन आणि त्या बातमीला साजेसं चित्र पिक्चर कोणतं आहे ते शोधा आणि हे तिघं मिळून एक बातमी कंपोज करा, तयार करा. अशा पद्धतीची ही ॲक्टिव्हिटी आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हेडलाईनसाठी स्मॉल लेटरमधले ABC हे 3 लेटर्स वापरलेले आहेत. त्यानंतर न्यूज आयटमसाठी कॅपिटल लेटरमधले A, B आणि C हे 3 अल्फाबेट वापरलेले आहेत आणि पिक्चर्ससाठी नंबर्स वापरलेले आहेत. त्याच्यामुळे आपण हे स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर आणि नंबर्सवरून सुद्धा ही बातमी कंपोज करणं आपल्याला सहज शक्य आहे. लेट्स सी the first headline, and that is A. More dinosaur fossils found in Kutch. आता ही हेडलाईन वाचल्यानंतर जेव्हा आपण डिटेल बातमी वाचू त्याच्याशी संबंधित एखादा शब्द जेव्हा आपल्याला सापडेल तेव्हा आपण म्हणू शकू की या हेडलाईनशी संबंधित ही डिटेल्ड न्यूज आहे आणि मग त्याच्यावरून आपल्याला चित्राचा अंदाज करता येईल. लेट्स सी which word we find related to this headline. या ठळक बातमीशी संबंधित कुठल्या बातमीमध्ये कोणता शब्द सापडतोय. अँड इफ यू रीड इट केअरफुली यू विल फाइंड दॅट कच्छ इज नियर गुजरात अँड दॅट्स वाय द न्यूज ॲटम B, capital B. And if you read the first few lines, you will find the word big fossils of a dinosaur in a hill. It means in the headline there is also dinosaur fossils, and in the detailed news we find the words big fossils of dinosaurs. So we can say that this news item is appropriate for the headline. Now the picture number 2, 2 नंबरचं चित्र या बातमीसाठी योग्य आहे. अँड सो वी कॅन कंपोज दिस न्यूज इन दिस वे. हेडलाईन, डिटेल न्यूज आयटम अँड पिक्चर अशा पद्धतीची ही बातमी तयार झालेली आहे. लेट अस टर्न टुवर्ड्स अवर नेक्स्ट हेडलाईन. चला तर आता पुढच्या हेडलाईनकडे वळूयात. दॅट इज B, अँड द हेडलाईन इज ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजेच गुरुत्वाकर्षणीय लहरींचा पहिल्यांदाच शोध. नाव वी हॅव 3 न्यूज आयटम्स अँड अमंग दोज 3 न्यूज आयटम्स वी हॅव ऑलरेडी सिलेक्टेड B. आपल्याला 3 न्यूज आयटम दिलेले आहेत, त्यापैकी B तर आपण A या हेडलाईनसाठी सिलेक्ट केलेली आहे.
Now remain 2, उरल्यात 2, A and C. And if you read those 2 news items clearly, you will find that gravitation waves, this word is occurred in the news item C in the second line. C या लेटरच्या न्यूज आयटममध्ये अगदी दुसऱ्याच ओळीमध्ये हा शब्द आलेला आहे आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम या हेडलाईनसाठी हाच न्यूज आयटम योग्य आहे. अँड picture number 1 is fit for this news because there is already given found gravitational waves. This name is given to the picture, and if you see that picture minutely, you will easily understand that it is related to waves. And if we compose the news with the help of headline, detailed news item and photograph or picture, we will see the news as shown in the picture. जर आपण हेडलाईन, न्यूज आयटम आणि चित्र हे एकत्रित केले तर अशा पद्धतीने न्यूज तयार होईल चित्रात दाखवल्याप्रमाणे. Now look at the headline C, that is Dindim swims 8,000 km every year to meet his friend. Now here Dindim is a name for the bird पेग्विन. या ठिकाणी डिंडिम हे पेग्विनचं नाव आहे आणि हा पेग्विन पक्षी दरवर्षी 8,000 किलोमीटर पोहून आपल्या मित्राला भेटण्यासाठी येतो. दिस इज द न्यूज. नाव वी हॅव ऑलरेडी सिलेक्टेड न्यूज आयटम B and C फॉर प्रिव्हियस 2 हेडलाईन्स. या आधीच्या 2 हेडलाईन करता आपण आधीच न्यूज आयटम B आणि C हे योग्य रीतीने जुळवलेले आहेत आणि आता उरतो न्यूज आयटम A. त्याच्यामुळे हेडलाईन Cशी न्यूज आयटम A हाच उरलेला आहे म्हणून न्यूज आयटम A या ठिकाणी फिट बसेल. तरीही आपण शब्द शोधूयात. अँड इफ यू रीड इट केअरफुली यू विल फाइंड द वर्ड फ्रेंडशिप बिटवीन अ पेग्विन अँड अ 71-year-old ब्राझिलियन मॅन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कळतंय की फ्रेंडशिप एका पेग्विन पक्षामध्ये आणि 71 वर्षाच्या ब्राझिलियन माणसामधली ही फ्रेंडशिप त्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजेच आपण निवडलेल्या हेडलाईनसाठी हीच बातमी योग्य आहे. अँड द पिक्चर फॉर इट इज पिक्चर नंबर 3 and 4. इन द फोर्थ पिक्चर देर इज शोन द डिस्टन्स. अंतर दाखवलेलं आहे. 8,000 किलोमीटर पोहून कसा जातो तो पेग्विन पक्षी ते अंतर दाखवलेलं आहे. अँड इन पिक्चर नंबर 3 द मॅन अँड पेग्विन आर शोन टुगेदर. तो माणूस आणि पक्षी एकत्र दाखवलेले आहेत. सो इन दिस वे वेन वी फॉर्म द न्यूज विथ द हेल्प ऑफ हेडलाईन देन न्यूज आयटम अँड पिक्चर्स we will see the picture as shown in the present picture. जर आपण ठळक बातमी, न्यूज आयटम आणि याच्याशी रिलेटेड चित्र अशा पद्धतीने जर बातमी तयार केली तर ही बातमी आपल्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे तयार दिसेल. In this way, we can complete the interesting activity with the help of news item, headlines and pictures and we can compose the news. अशा पद्धतीने दिलेली कृती आपण ठळक बातमी, डिटेल बातमी आणि त्याच्याशी संबंधित चित्राचा उपयोग करून बातमी तयार करू शकतो.